मी आली आहे तर धुळ्याला. आज आम्ही सकाळी उठून आता देवीला जाणार आहे. सकाळ तर नाही राहिली ऑब्व्हियसली, 9 वाजले. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे काकू एक आहे चारू मम्मा. मीच एक्साइटिंग होणार आहे पूर्ण दिवाळी. काका काकू प्रणव सगळे आमच्या तिकडच्या नंदुरबारच्या घरी जाणार आहे. आम्ही बेसिकली आम्ही धुळ्याच्या घरी दिवाळी करायचो, बट आता नंदुरबारला करणार आहे ह्यावेळेस. आणि मी दाखवते तुम्हाला माझी काकू. आणि इकडे प्रणव थोडंसं काम करतोय आणि आम्ही चाललोय. कामच करावं लागतं आम्हाला, काही काम नाही करावं लागेल जास्त. गाईज आता पोहोचलोय आणि आता मंदिराकडे जातोय. मला विचारू आपण की तिची दिवाळीची तयारी कशी चालू आहे. चालू मग खूप छान चालू आहे. म्हणजे देवीला आलो बुवा, हम्म. त्याच्यामुळे घरचे काम थोडे थांबले. आई वसुबारस गाईज, वसुबारसच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हाय हाय गाईज, हाय हाय करा, हाय हाय. नाही एकदम पचका झालाय गाईज. थोडं घाबरले. इग्नोर करू आपण या गोष्टीला. मेजरच वाचकावून गेला. शेतातून येऊ शकतो आम्ही येताना येऊ शकतो, पण अंकल आले असते तर काकूला ह्या ऍक्सिडेंट होता वाचलाय थोडक्यात. मॅडम वाचल्या. येस. सो गाईज फायनली कोणीतरी बाय केलंय, सीधा टर्न दिलाय कोणतरी. सो त्या मुलांनी बिलकुल बाय नव्हतं केलं, पण त्यांनी हे जे त्या लेडीज होत्या त्यांनी स्वतःच मला सांगितलं दीदी आम्हाला पण घ्या. आणि देन त्यांना मी घेतलं आणि त्यांनी प्रॉपर असं रिस्पॉन्ड केलं. सो मला तर खूप छान वाटतंय. सो बघू आता. सो गाईज खूप चांगल्याने दर्शन झालंय आमचं, खूप चांगल्याने. देव आहे आणि आपण बिलीव्ह केला पाहिजे. सो पॉझिटिव्ह एनर्जी भेटते, एवढंच मला वाटतं. आणि इकडे मी खूप जास्त ऊन पडलंय गाईज, खूप जास्त. दिस इज फॉर यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. गाईज दिस इज फॉर यू. आमचं खूप छान दर्शन झालंय देवीचं. अँड वी आर हेडिंग टू अस होम राईट नाव. कारण की चारू काकूला खूप जास्त कामं आहेत. दिवाळीचे खूप कामं असतात सगळ्यांना. गाईज प्रणव विषयी एकदम एक खुलासा झालाय चारू बाबाकडून. ओढणी नाही, एक खुलासा झालाय आणि तो डिस्ट्रॅक्ट करतोय आपल्याला. आपण चारू तुम्ही आता बघू शकता आपण धरणाकडून चाललोय. तर मी धरण दाखवतो. धरणाकडूनचा विषय नाहीये, धरणाकडूनचाच विषय आहे. धरण मी दाखवेलच. विषय असा आहे की प्रणव खूप जास्त प्रोएक्टिव्ह आहे. चढ लागलेली आपल्याला, आपण चढतीवर आहे. नाही प्रणव खूप जास्त प्रोएक्टिव्ह आहे. ते चारू मम्माचं म्हणणं आहे त्याच्यावर. चारू विना परवानगी मध्ये प्रवेश करतो, तो डिस्ट्रॅक्ट करतोय. आणि चारू मा 2 मिनिटं थांब रे. चारू काय वाटतंय तुला, काय प्रणव प्रोएक्टिव्ह आहे प्रणव, तर त्याचं काय रिझन आहे की त्याच्यामध्ये किती मुंगळे वळवळ करतात ते तू सांगत होती. लहानपणापासून जो वळवळ वळवळ करत राहतो. खतरा खतरा खतरा. या बॅक टू द मुंगळा. बाय गाईज. स्वतः घरी जाऊ. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ गाईज. नेक्स्ट व्हिडिओ आय होप छान असेल. दिवाळीचा व्लॉग आहे सो चांगलाच असेल. मग हा व्लॉग आपण इथेच एंड करू. चलो बाय बाय.